मंदार गडबडीने उठला. त्याने मोबाईलमध्ये टाइम पाहिला तर सकाळचे 6 वाजले होते. 6:30 वाजता त्याची ट्रेन होती. कोणीच त्याला उठवले नव्हते. तो पळतच त्याच्या आईच्या खोलीमध्ये गेला तर आई निवांत झोपली होती. आईला असं निवांत झोपलेलं पाहून मंदारला खूप राग आला. तो तोंडातल्या तोंडातच पुटपुटतो की रोज 5 वाजता आई उठते, परंतु आज मला लवकर जायचं आहे तर ही निवांत झोपली आहे. तो रागातच आईला उठवायला जाऊ लागला, परंतु त्याला आठवलं की जबरदस्तीने जर आईला उठवलं तर आईचे नंतर डोके दुखते. त्यामुळे आईला न उठवण्याचं त्याने ठरवलं. त्याने विचार केला की कदाचित आई रात्री उशिरा झोपली असेल, त्यामुळे तर ती एवढ्या वेळ सकाळी झोपली आहे. चूक तर माझी आहे. सकाळच्या वेळी मी अलार्म लावायला पाहिजे होता, नाहीतर अशी गडबड झाली नसती. आता आईला उठवून तिच्यासोबत भांडण करून पण काहीच फायदा नाही, कारण तर उशीर तर झाला होता. 10 मिनिटे बाकी राहिले होते. तिथे पोचण्यासाठी त्याला 15 मिनिट लागणारच होते. 10 मिनिटात तो त्याचं उरकायसाठी निघून गेला. त्याने पटकन जाऊन आंघोळ केली, कपडे बदलले, त्याचं सामान घेतलं आणि त्याने रात्री पॅक केलेली बॅग घेतली आणि पटकन देवाचा आशीर्वाद घेऊन घराच्या बाहेर निघाला. ऑटो करून लगेचच रेल्वे स्टेशनवर पोचला तर ट्रेन निघालीच होती. तो पळतच जनरल डब्यामध्ये घुसला आणि ट्रेन तिच्या मार्गाने जाऊ लागली. पुढच्या स्टेशनवर जाऊन ट्रेन थांबली. तिथे त्याने त्याच्यासाठी चहा विकत घेतला, परंतु चहाचा एक घोट पिल्यावर त्याला उलटी येऊ लागली, कारण चहा खूपच खराब लागत होता. मंदार कधीच बाहेरचा चहा आणि जेवण करत नव्हता. अजून एकदा मंदारला त्याच्या आईचा खूप राग आला की तिने लवकर उठून त्याच्यासाठी डब्बा का बनवला नाही. डब्बा जरी नसता बनवला तरी कमीत कमी आईने मला चांगला चहा तरी बनवून द्यायला हवा होता, असा तो विचार करतो. सकाळच्या वेळीच मंदारचा मूड खराब झाला होता. मंदार विचार करतो की त्याची काळजी कोणालाच नाही. सगळे स्वार्थी आहेत. वहिनीकडून तर त्याला कसलीच अपेक्षा नव्हती, कारण वहिनी रोज त्याची 7 वाजता उठते आणि त्याची बहीण त्याच्यासाठी एवढ्या सकाळी कधीच उठली नाही. मंदारला फक्त त्याच्या आईकडूनच अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पण आज त्याची भंग झाली होती. आज मंदारला जेवणासाठी काळजी लागून राहिली होती. 15 तासाचा रस्ता त्याला पार करायचा होता. चिप्स वगैरे खाल्ल्यावर त्याला ॲलर्जी होत होती. आता मी काय खाऊ असा प्रश्न त्याला पडला. सकाळचा नाश्ता पण केला नव्हता. बघता बघता 10 वाजत आल्या. त्याच्या पोटात आता गुडगुड होऊ लागलं. त्याला आता भूक लागली होती आणि भुकेमुळे त्याची चिडचिड होऊ लागली होती. मंदार घरापासून दूर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. दरवेळेस सकाळच्या वेळी आई उठून त्याला टिफिन बनवून देत होती. हे पहिल्यांदाच झालं होतं की आईने त्याच्यासाठी टिफिन बनवून दिला नसेल. आज त्याच्या आईने त्याला टिफिन न देताच न खाताच पाठवले होते. 12-1 वाजता सगळे ट्रेनमध्ये बसलेले जेवण करू लागले. काही जण स्टेशन आल्यावर काहीतरी खरेदी करून जेवण करत होते आणि काही जण टिफिन खोलून जेवण करत होते. एक बाई मंदारच्या शेजारी बसली होती. तिने जेव्हा तिचा टिफिन उघडला तर त्यातून त्याला लोणच्याचा वास आला. त्याने जेव्हा शेजारी पाहिलं तर त्याला दिसलं की भरलं वांग आणि लोणचं आणि चपात्या
असा त्या स्त्रीने टिफिन आणला होता. त्या वासाने मंदारला अजूनच भूक लागली. मंदारचं वय फक्त 19 वर्ष होते, त्यामुळे त्याच्या अंगात अजून बालिशपणा आणि नादानपणा होता. सारखी सारखी त्याची नजर त्याच्या शेजारी बसलेल्या स्त्रीच्या जेवणाकडे जात होती. ती स्त्री खूप मज्जाने आपल्या परिवारासोबत टिफिन खात होती. त्या स्त्रीने मंदारकडे पाहिलेच नाही. जोपर्यंत ते जेवण करत होते तोपर्यंत मंदार त्यांच्याकडे टुकूर टुकूर पाहत होता, परंतु त्यांच्यातल्या कोणी सुद्धा त्याच्याकडे पाहिलं नाही. बिचारा मंदार बारीक तोंड करून दुसरीकडे आता पाहू लागला. भूक खूप लागल्यामुळे त्याला काही चांगलं वाटत नव्हतं. त्याला अस्वस्थता जाणवू लागली. राहून राहून फक्त त्याला त्याच्या आईवरच राग येत होता. तोपर्यंत मंदारच्या मोबाईलवर त्याच्या आईचा फोन आला. आई म्हणाली की, अरे मंदार, किती वेळ झालं मी तुला फोन लावत आहे. आता शिक तुझा फोन लागला आहे. बरं, ते जाऊ दे. मला हे सांग, तू जेवण केलं आहेस की नाही? आईचं बोलणं ऐकून इकडे मंदारच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तो म्हणाला, आई, मी काय खाऊ? तू तर माझ्यासाठी टिफिन बनवूनच दिला नाही. आई म्हणाली, अरे हे काय बोलत आहेस? अरे बाळा, मी तुझी आई आहे. तुला टिफिन न देताच मी कशी पाठवील? तू 4-5 महिन्यातून घरी येतोस, 1-2 दिवस राहून लगेच निघून जातो. अरे बाळा, तुझ्या टिफिनच्या काळजीमुळे मला रात्रभर झोप लागली नाही. पहाटे 3 वाजता मी विचार केला की आताच टिफिन बनवते. आता जर झोपले तर सकाळ मला लवकर जाग यायची नाही. त्यामुळे मी 3 वाजताच तुझा टिफिन बनवायला घेतला. तुझा टिफिन मी तुझ्या बॅगेमध्ये ठेवला आहे. बॅगेचा वरचा कप्पा उघड. त्यामध्ये 10 चपात्या, मटकीची भाजी आणि तुझ्या आवडीचे लोणचे सुद्धा दिले आहे. एवढेच नाही तर तुझ्यासाठी आळूच्या वड्या पण त्यामध्ये दिल्या आहेत. तुला आवडतात ना? मंदारने लगेचच त्याची बॅग हातात घेतली आणि पहिला कप्पा उघडला तर खरंच तिथे त्याच्या आईने टिफिन ठेवला होता. टिफिनला पाहिल्यावर मंदारला खूप आनंद झाला. तो आनंदात आईला म्हणाला, हो आई, मला टिफिन मिळाला. आई म्हणाली, अरे बाळा, मीच टिफिन ठेवला आहे म्हणल्यावर मिळणार तर आहेस ना. बाळा, तू झोपला होतास. मी तुला सांगितलं नाही. सकाळच्या वेळी कधी डोळा लागला हेच कळाले नाही. मला समजलंच नाही की तू कधी उठला आणि निघून गेलास. तू गेल्या गेल्याच मी तुला फोन केला, परंतु तुझा फोन लागतच नव्हता. मंदार म्हणाला, आई, खूप भूक लागली होती. तू टिफिन दिला नसेल म्हणून मी विनाकारण तुझ्यावर राग करत होतो. मला माफ कर आई. तिकडून त्याची आई हसायला लागली आणि म्हणाली की, अरे बाळा, आईवर शंका घेतोस? जर खरंच विश्वास नव्हता तर एकदा बॅग खोलून बघायचे असते की आईने टिफिन दिला आहे की नाही. विनाकारण एवढ्या वेळ भुकेला राहिला आहेस. बर, ठीक आहे, आता ठेवते फोन मी. तू मस्तपैकी जेवण कर. मंदार म्हणाला, आई, एक बोलू का? आई म्हणाली, हा काय? मंदार म्हणाला, आय लव्ह यू आई. आणि असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला आणि जेवणावर त्याने असा ताव मारला की खूप महिन्यांपासून तो भुकेला आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.